5. प्रसार माध्यमे आणि इतिहास. प्रसार माध्यमांची ओळख. प्रसार म्हणजे दूरवर पोचवणे. आज आपल्याला घर बसल्या जगाच्या पाठीवर काय काय चालले आहे हे कळतं. पाऊस कुठे, केव्हा आणि किती पडणार हेही कळतं. कुठले रस्ते बंद किंवा वळवले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण आपली कामे, वेळ आणि साधनं याचं नियोजन करू शकतो. कधी विचार करून पाहिलंय का पूर्वीची लोक कसे काय नियोजन करत असतील? शिवाजी महाराज राज्यात आपलं संदेशवहन कसे करत असतील? त्याचं फरमान लोकांपर्यंत कसं पोचत असेल? मुघल सम्राट दिल्लीत बसून उपाययोजना कसा करत असेल आणि परिणामांना किती वेळ लागत असेल? तेव्हा संदेश हे 1 to 1 जात असत. एका माणसाकडून दुसऱ्याकडे, एका गावातून दुसऱ्या गावात जात असे. त्याला वेळ लागत असेल. अनेक वेळा कदाचित माहिती खूप गोष्टी मिसळून किंवा वगळून पण जात असतील. म्हणजे शेवटपर्यंत ती माहिती जशीच्या तशी आणि लवकरात लवकर जात असेल अशी खात्री देता येत नव्हती. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर माहिती, लोकशिक्षण अधिकाधिक लोकांपर्यंत कमीत कमी वेळात पोचवण्याचं एक टेक्निक अवगत झालं. ते म्हणजे प्रसार माध्यमं. प्रसार म्हणजे दूरवर पोचवणे आणि माध्यमं म्हणजे साधन. ही साधनं कशी, केव्हा, कुठे निर्माण झाली याची माहिती म्हणजे प्रसार माध्यमांचा इतिहास. प्रसार माध्यमांचा इतिहास. वर्तमानपत्र, नियतकालिके, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी ही प्रमुख प्रसार माध्यमे आहेत. वर्तमानपत्रे. भारतात इंग्रजांनी मुद्रणकला आणि वर्तमानपत्र सुरू केली. अशा पद्धतीने छापील बातम्यांच्या माध्यमातून माहिती आणि ज्ञानाचे प्रसारण झाले. अग्रलेख, बातम्या, पूरक आणि रंजक माहितीचे ज्ञान यांचा समावेश असलेले आणि ठराविक वेळी छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र. स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या बातम्या आणि चालू घडामोडींच्या नोंदीचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे वर्तमानपत्र. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना संघटित करून लोकजागर आणि लोकशिक्षणाचं महत्त्वाचं काम वर्तमानपत्रांनी बजावलं. उदाहरणार्थ केसरी आणि मराठा. सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत सुद्धा लोकशिक्षणाचे शिलालेख किंवा स्तंभलेख असत. जाता येता लोकांनी ते वाचावं आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांना इतरांनी वाचून दाखवून माहिती द्यावी यासाठी असे लेख. माहिती, संहिता सार्वजनिक ठिकाणी लिहिली अथवा कोरली जात असे. तसेच प्रसारणाचे माध्यम म्हणून राज्यकर्ते दवंडी पिटायला पाठवायचे. इजिप्तमध्ये आणि प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत किंवा प्रांतोप्रांती वाटले जात. लोकांपर्यंत सरकारी निवेदनं पोचवण्याचा तो प्रभावी मार्ग होता. इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रके वाटत असत. सध्या आपण काय वापरतो? बरोबर, फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर. सर्वात कमी वेळात सर्वांपर्यंत पोचणारे माध्यम. बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिले वर्तमानपत्र. 1832 साली मुंबईत सुरू झालेलं दर्पण. त्यामधील बातम्यातून त्या काळचा राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो. याचे संपादक बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य संपादक म्हटले जात असून त्यांचा वाढदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की स्वातंत्र्यपूर्व काळात या वर्तमानपत्रांनी आणि नियतकालिकांनी खूप मोठं जनजागृतीचं आणि लोकसंघटनाचं काम केलं. तुम्ही एक प्रयत्न करा. काही प्रमुख नेते आणि त्यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे यांची यादी करा. तुमच्या घरात अशा जुन्या वर्तमानपत्रांची कात्रणं असतील तर ती जमवा, वाचा. अनेक वर्तमानपत्रातून त्या काळी बरीच माहिती आणि समाज प्रबोधन झाले. केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रातून तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. देशाची स्थिती, देशभाषेतील ग्रंथ आणि विलायतेतील राजकारण यावर प्रकाश टाकण्यात आला. 21व्या शतकात वर्तमानपत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? एक जबाबदार नागरिक म्हणून वर्तमानपत्र व प्रसारमाध्यमं याबाबत आपली भूमिका कशी असावी असं तुम्हाला वाटतं? ई वृत्तपत्रे म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? असेल तर काय काय माहिती आहे? तुम्ही रोज बातमीपत्र वाचता का? अनेक संस्था आणि विद्यापीठे मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत नियतकालिके प्रकाशित करतात. आंतरजालाच्या माध्यमातून त्यांचा शोध घ्या, माहिती घ्या. आधुनिक युगात
वेब पत्रकारिता अस्तित्वात आली आणि त्यांनी वेब नियतकालिके प्रकाशित केली. न्यूज पोर्टल्स, यूट्यूब, वेब चॅनल्स यावर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक बरेच काही वाचू शकतात. यामध्येही इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो. आकाशवाणी. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात म्हणजे 1924 मध्ये IBC हे रेडिओ केंद्र सुरू झाले, ज्याचे इंग्रजांनी ISBS असे नामकरण केले. 23 जुलैला भारतातील पहिले न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले आणि त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या. 8 जून 1936 रोजी ISBS या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच AIR असे झाले. भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती देणारे केंद्र असे त्याचे स्वरूप होते. कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. तसेच शेतकरी, कामगार, युवक, स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. विविध भारती या लोकप्रिय सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. हल्ली रेडिओ मिर्ची सारख्या खाजगी रेडिओ सेवा पण सुरू झाल्या आहेत. सर्व जनात, सर्वांच्या मनात आणि रानावनात, थोरामोठ्यांच्या कानामनात पोहोचणारं असं हे प्रसारण माध्यम आहे. दूरदर्शन. सर्वात लोकप्रिय असे हे दृकश्राव्य प्रसारण माध्यम. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. 1 मे 1972ला मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. 15 ऑगस्ट 1982ला रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. 1991 मध्ये परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबलच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी मिळाली. आज आपल्याकडे 100हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत. तुम्ही कोणकोणती चॅनल्स बघता आणि काय बघायला आवडतं आणि का? प्रसार माध्यमांची आवश्यकता का असते? समाजात माहितीचा मुक्त प्रवाह व्हावा आणि लोकशाही सुदृढ होण्यासाठी वर्तमानपत्र मदत करतात. वाचकांच्या पत्रव्यवहारातून वाचक सुद्धा आपलं म्हणणं मांडत असतात. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून लोकांना आखो देखा हाल पाहण्यास मदत केली जाते. प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे आकलन करून सत्यासत्यता पडताळून पाहावी लागते. प्रत्येक वेळी आपणासमोर येणारी माहिती ही वास्तवाला धरून असेलच असे नाही. आपल्याला हल्ली असे अनुभव प्रसारमाध्यमातून आणि सोशल मीडियातून येतच असतात. त्यामुळे प्रसारमाध्यमातून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते. प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन. प्रत्येक वेळी प्रसार माध्यमांद्वारे आपणासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नाही. आपणास ती तपासून घ्यावी लागते. अनधिकृतरित्या माहिती छापण्याची व प्रसारित करण्याची अनेक उदाहरणे पूर्वी घडली आहेत. ते उघडकीस आल्यावरही माहिती नकली असल्याचे कळते. म्हणून प्रसारमाध्यमांमधून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते. इतिहासाची गरज. वर्तमानपत्रांना रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोचवायच्या असतात आणि त्यासाठी मागची बातमी द्यावी लागते. तेव्हा इतिहासाची गरज असते. एखाद्या बातमीचा आढावा घेताना भूतकाळात तशाच स्वरूपाची घटना घडली असेल तर वर्तमानपत्रात चौकट देऊन छापतात आणि वाचकांना जादा माहिती मिळते. काही सदरांमध्ये कित्येक वर्षापूर्वीची सदरे असतात. त्यातून वाचकांना भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटना समजतात आणि त्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होते. वर्तमानपत्रांच्या बाबतीत म्हटलं तुम्ही सदरे, लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा सगळंच इतिहासातून येतं. इतकंच काय तर शब्दकोड्यांसाठी सुद्धा इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा विषय महत्वाचा असतो. 15 ऑगस्ट रोजी प्रधानमंत्र्यांची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असतात आणि त्याचा समकालीन परिस्थिती समजण्यास उपयोग होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकजागर आणि लोकांना संघटित करायला वर्तमानपत्रांसारखी माध्यमं खूप उपयोगी पडली. तसेच 1942च्या चळवळीत भूमिगत रेडिओ केंद्रांनी बजावलेली कामगिरी सुद्धा फार महत्वाची आहे.
तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळवता येईल का? आकाशवाणीचा देखील काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते. राष्ट्रीय नेत्यांची जयंती व पुण्यतिथी, ऐतिहासिक घटना, राष्ट्रीय नेत्यांच्या कार्याची भाषणं देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार हा घ्यावा लागतो. दूरदर्शन आणि इतिहासाचे तर जवळच नाते आहे. इतिहासाची आवड आणि जागृती निर्माण करण्याचे काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करतात. उदाहरणार्थ रामायण, महाभारत, भारत एक खोज, अमीर खुसरो, सुरभी, राजा शिवछत्रपती यासारख्या मालिकांनी अनेक प्रेक्षक वर्ग आकर्षित केला. पौराणिक मालिका करताना तात्कालिक वातावरण, वेशभूषा, भाषा, शस्त्रास्त्रे, राहणीमान यासंबंधीच्या जाणकारांची मदत लागते. आधुनिक काळात तर आपल्याला घरबसल्या जगभराच्या इतिहास भूगोलाची माहिती वेगवेगळ्या चॅनल्सवरून होत असते. अशा चॅनल्सची नावे सांगा बरं तुम्ही. काही निवडक भागांचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते. कर्तृत्ववान स्त्री पुरुष, खेळाडू, सेनानी, वास्तू, किल्ले, साम्राज्य, इतिहास लोक फार उत्सुकतेने पाहतात. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की सर्वच प्रसारण क्षेत्रांसाठी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची कशी गरज असते आणि अशा तज्ज्ञ मंडळींची गरज प्रसारमाध्यमांसाठी असते. कृती एक उपक्रम म्हणून दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या 2 मालिकांबद्दल माहिती मिळवा. भारत एक खोज आणि सुरभी.